श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, कंसाने भगवंताच्या योगमायेला मारण्यासाठी प्रयत्न केला, पण योगमाया अष्टभुजा रूप धारण करती झाली आणि कंसाला सांगायला लागली की कंसा, तू मूर्ख आहेस. मला मारून तुला काय मिळणार आहे? तुझ्या मागील जन्मातील शत्रू तुला मारण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जन्माला आलाय. आता तू निर्दोष बालकांची विनाकारण हत्या करणं बंद कर. देवीचं हे म्हणणं ऐकलं कंसाला अतिशय आश्चर्य वाटलं. त्यांनी त्याच वेळेला देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून मुक्त केलं आणि नम्रपणे तो त्यांना म्हणाला, अरे अरे, मी अत्यंत पापी आहे. ज्याप्रमाणे राक्षस आपल्याच मुलांना मारून टाकतो त्याप्रमाणे मी तुमची बरीच मुलं मारून टाकली. मी इतका दुष्ट आहे की माझ्यामध्ये करुणेचा लवलेशही नाही. मी माझ्या बांधवांचा आणि मित्रांचाही त्याग केला आहे. आता मला कोणत्या नरकात जावं लागल? मी तर ब्रह्मघातकी माणसाप्रमाणे जिवंत असून मेल्यासारखा आहे. फक्त माणसेच खोटे बोलतात असं नाही, तर विधाताही खोटं बोलतो. त्याच्यावर विश्वास ठेवूनच मी पाप्यानी बहिणीची मुलं मारली. तुम्ही दोघंही महात्मे आहात. आपल्या पुत्रांसाठी शोक करू नका. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले. सर्व प्राणी प्रारब्धाच्या अधीन आहेत, म्हणूनच ते सर्व काळ एकमेकांबरोबर राहू शकत नाही. जशा मातीच्या वस्तू तयार होतात आणि मातीतच मिसळतात, परंतु मातीमध्ये काहीही बदल होत नाही, त्याप्रमाणे शरीरांचं उत्पन्न होणं नाहीसं होणं हे चालूच असतं, परंतु आत्म्यावर याचा काही प्रभाव पडत नाही. म्हणून हे ताई, मी जरी तुझ्या पुत्रांना मारलं असलं तरी तू त्यांच्यासाठी शोक करू नको, कारण सर्व प्राण्यांना पराधीनपणे आपापल्या कर्मांचे फळ भोगावे लागते. आपले स्वरूप न जाणल्यामुळे जोपर्यंत जीव असं मानतो की आपण मरणार आहोत किंवा मारणार आहोत, तोपर्यंत शरीराच्या जन्म मृत्यूचा अभिमान धरणारा हा अज्ञानी जीव पीडा देणारा आणि पीडा भोगणाराच होतो. क्षमध्वं मम दौरात्म्यम साधवो दीनवत्सलः. माझ्या या दुष्टतेला तुम्ही दोघांनी क्षमा करावी, कारण तुम्ही सज्जन असून दीनांचं रक्षण करणारे आहात. असं म्हणून कंसानी देवकी आणि वसुदेवांचे पाय धरले. त्यावेळेला त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. यानंतर त्यांनी योगमायेच्या वचनावर विश्वास ठेवून स्वतःच्या सौजन्याने देवकी आणि वसुदेव यांना कैदेतून सोडून दिलं. कंसाला पश्चाताप झालेला पाहून देवकीने त्याला क्षमा केली. तिचा राग मावळला. त्याच वेळी वसुदेव हसून त्याला म्हणाले, हे कंसा, तू म्हणतो हे खरं आहे. अज्ञानामुळे जीव शरीर आदींना मी समजतो, यामुळेच त्याच्यामध्ये आपपरभाव निर्माण होतो आणि अशी भेददृष्टी झाल्यानेच शोक, हर्ष, भय, द्वेष, लोभ, मोह, मदाने आंधळा होतो आणि सर्वांना प्रेरणा देणारे भगवंतच एका वस्तूने दुसऱ्या वस्तूचा परस्पर नाश करीत आहेत याचं त्याला भान राहत नाहीये. तो त्याच्याच विकारांमध्ये गूढ होऊन जातो. शुकाचार्य म्हणतात, अशा प्रकारे जेव्हा प्रसन्न होऊन निष्कपट भावाने वसुदेव आणि देवकी कंसाशी बोलले, तेव्हा त्यांची अनुमती घेऊन तो आपल्या महालाकडे निघून गेला. ती रात्र उलटून गेल्यावर कंसाने आपल्या मंत्र्यांना बोलावलं. योगमायेने जे सांगितलं होतं ते सर्व त्यांना कथन केलं. कंसाचे मंत्री फारसे शहाणे नव्हते. दैत्य असल्यामुळे स्वभावतः ते देवांचा द्वेष करीत होते. आपल्या स्वामींचं म्हणणं ऐकल्यावर ते देवशत्रू कंसाला म्हणाले, भोजराज, असं असेल तर आम्ही आजच शहरं, गावं, गवळ्यांच्या वस्त्या सगळ्या ठिकाणी जेवढे जेवढे लहान मुलं झाले असतील, मग ती 10 दिवसाच्या आतली किंवा बाहेरची असोत, सर्वांना आजच मारून टाकतो.
रणांगणाला भिनारे देवगण युद्धाची तयारी करूनही काय करणार आहेत ते तर आपल्या धनुष्याचा टणत्कार ऐकून नेहमी घाबरलेले असतात. जेव्हा आपण त्यांच्यावर बाण वर्षाव करून त्यांना घायाळ करता तेव्हा आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी युद्धभूमी सोडून देव किती वेळा तरी पळून गेलेत. काही देव तर आपली शस्त्रास्त्र जमिनीवर टाकून हात जोडून दीनपणा प्रगट करून तुमच्यासमोर उभे राहिले. काही जण शेंड्या सोडून कासोटे फेडून आपल्याला शरण आले आणि म्हणालेत, आम्ही भयभीत झालोय, आमचं रक्षण करा. जिथं भांडण तंटा नसेल तिथेच देवांचं शौर्य आहे. रणभूमीच्या बाहेरच ते फुशारके मारतात. ते तसंच एकांतवासात राहणारा विष्णू, वनवासी शंकर, अल्प सामर्थ्य असणारा इंद्र आणि तपस्वी ब्रह्मदेव यांच्यापासून आपल्याला काय भय असणार आहे. आमचं मत असं आहे की असेल असे तरी देवांची उपेक्षा करता कामा नाही, कारण ते आपले शत्रू आहेत. म्हणून त्यांचे मूळ उखडून टाकण्यासाठी आपण आमच्यासारख्या विश्वासपात्र सेवकांची नेमणूक करावी. जेव्हा शरीरात रोग उत्पन्न होतो आणि त्याची उपेक्षा केल्यामुळे आपले मूळ घट्ट करतो आणि मग असाध्य होतो, किंवा इंद्रियांची उपेक्षा केल्यावर त्यांचे नियंत्रण करणे कठीण होते, त्याप्रमाणे जर शत्रूची आधी उपेक्षा केली तर तो आपले सामर्थ्य वाढवतो आणि मग त्याचा पराभव करणं अवघड जातं. कंस महाराज, मूलम हे विष्णुर्देवानां यत्र धर्म सनातनः तस्य च ब्रह्म गो विप्रास्तपो यज्ञः सदक्षिणः. देवांचा आधार विष्णू आहे आणि जिथे सनातन धर्म आहे तिथे तो राहतो. वेद, गाय, ब्राह्मण, तपश्चर्या आणि ज्यामध्ये दक्षिणा दिली जाते ते यज्ञ ही सनातन धर्माची मूळ तत्व आहेत. म्हणून हे भोजराज, वेदवेत्ते ब्राह्मण, तस्मात् सर्वात्मना राजन ब्राह्मणान् ब्रह्मवादिनः तपस्विनो यज्ञशीलान् गाश्च हंतो हविर्धुघाः. आमचं असं म्हणणं आहे की वेदवेत्ते ब्राह्मण, तपस्वी, याज्ञिक, यज्ञासाठी तूप आदी हविर्द्रव्य देणाऱ्या गायींचा आम्ही संपूर्णतः निपात करू. विप्रागावश्च वेदाश्च तपस्सत्यन्दमशमः श्रद्धा दया तितिक्षा च क्रतवश्च हरेस्तनूः. ब्राह्मण, गायी, वेद, तपश्चर्या, सत्य, इंद्रिय दमन, मनोनिग्रह, श्रद्धा, दया, सहनशीलता आणि यज्ञ ही विष्णूंची शरीर आहेत. तो विष्णू सर्व देवांचा स्वामी आणि असुरांचा द्वेष करणारा आहे, परंतु तो कुठेतरी गुहेत लपून राहतो. महादेव, ब्रह्मदेव आणि सर्व देवतांचे मूळ तोच आहे. सर्व ऋषींना मारून टाकणं हाच त्याला मारण्याचा सर्वोत्तम पर्याय. शुकाचार्य म्हणतात, अशा रीतीने दुष्ट मंत्र्यांशी सल्ला मसलत करून काळाच्या फासात सापडलेल्या दुष्ट कंसाने ब्राह्मणांनाच मारणे योग्य ठरवलं. त्याने इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या हिंसाप्रेमी राक्षसांना सर्वत्र जाऊन संत पुरुषांची हिंसा करण्याची आज्ञा केली. आपल्या महालात प्रवेश केला. त्या असुरांचा स्वभाव रजोगुणी होता. तमोगुणामुळे त्यांचं चित्त विवेक करू शकत नव्हतं. मृत्यू त्यांच्या डोक्यावर नाचत होता. म्हणूनच त्यांनी संतांचा द्वेष केला. शुकाचार्य म्हणतात, राजा, आयुष्यम यशो धर्मम लोकानाशीष एवच हंती श्रेयांसी सर्वाणी पुंसो महदतिक्रमः. जे लोक संतांचा अनादर करतात त्यांचं ते कुकर्म त्यांचं आयुष्य, लक्ष्मी, कीर्ती, धर्म, इह परलोक अशा आकांक्षा आणि संपूर्ण कल्याण नष्ट करत असतं. म्हणून कधीही संतांचा अनादर होता कामा नये. मंडळी, एकेका घटनेवरून शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला वेगवेगळ्या धर्मांचे मूल तत्व शिकवले. यातून त्याला सांगितलंय की जीवनामध्ये आपल्या भगवंताचा आश्रय घ्यायचा असेल तर जिथे जिथे भगवंताचा वास आहे त्या त्या गोष्टी आपल्याकडनं आदरपूर्वक झाल्या पाहिजे. त्या त्या ठिकाणाबद्दल श्रद्धा, भक्ती, प्रेम आपल्याला वाटलंच पाहिजे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला किती सोप्या शब्दात सांगितलं, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ, संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांच्या गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची सेवा याच्यासाठी झाली पाहिजे, नाही तळमळ दुःख लेश
दुःखलेश दुःखलेश संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. एवढ्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात संत हे सगळं देऊ शकतात, एवढ्यासाठी संतांना शरण गेलं पाहिजे. तेथे मी राहीन होऊनी याचक, आम्ही याचक म्हणून उभं राहिलं पाहिजे. संतांजवळ आमची भूमिका याचकाची असली पाहिजे. किती शिकण्यासारखी गोष्ट आहे. एक एक शब्द किती काय काय शिकवतो मंडळी. आज आपण समाजामध्ये बघतोय संतांची निंदा करणारेत, संतांचा द्वेष करणारेत, संतांमध्ये आपापसामध्ये भेद पाहणारेत. अशाने काय भक्तिमार्ग सफल होणार आहे का? नाही. संतांसमोर याचक होऊन उभं राहता आलं पाहिजे. घालतील भीक तेची मज तेची मज, ते मला भीक घालतील, त्यांची कृपा आम्हाला फार गरजेची आहे. संतांची या गावी वसे भांडवल अवघा विठ्ठल धनवित्त, संतांचे भोजन अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ. संतांचा उदीम उपदेशाची पेठ, प्रेम सुख साठ घेती देती. तुका म्हणे तिथे आणिक नाही परी, म्हणून भिकारी झालो त्यांचा. त्यांच्या दाराशी उभं राहून भीक मागणं केव्हाही सोयीस्कर आहे. आपल्या कल्याणाचा मार्ग त्यांच्या कृपेतून आपल्याला मिळणारे संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबोध हो. स्वतः दासगणू महाराज सुद्धा म्हणले की संत हीच सन्निधीची मूर्ती आहे प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो. म्हणून संतांना शरण गेलंच पाहिजे. संतांची कृपा जीवनामध्ये आविष्कार घडवते. संतांची कृपा जीवनामध्ये अलौकिक भक्ती मार्ग, भगवत प्राप्तीचा उपाय आणि भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचून देण्याची उत्तम अशी एक उपासना साधना मनुष्याला प्रदान करत असती. आणि त्यांनी केलेली ही उपासना साधना आपल्या जीवनामध्ये एक आविष्कार घडवू शकते. म्हणून तर शुकाचार्य म्हणतात की संतांचा द्वेष केला, सगळ्यात मोठी चूक काय झाली असेल तर संतांचा द्वेष केला गेला, कंसाचा संहार झाला. याला कारणीभूत संतांच्याबद्दल त्यांनी केलेली अवहेलना त्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरली. म्हणून मंडळी आपल्याला सुसंगती सदा घडो, सज्जनांची सेवा घडली पाहिजे, संतांबद्दल आदर वाटला पाहिजे, संतांमधला भेद पाहण्याची बुद्धी आमची दूर झाली पाहिजे. सगळे संत एकच आहेत. संत आणि भगवंत दोघे एकरूप साक्षात. भगवंतात आणि संतातही वेगळेपण नाही आहे, संतांमध्ये वेगळेपण नाही आहे. मग आम्ही उगीच या वादामध्ये पडून आमच्या जीवनामध्ये का बरं आम्ही आमच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरावं? नाही. आजच आम्ही आमच्या मनामध्ये सगळ्या संतांबद्दल एक आदर, सगळ्या संतांमध्ये एक ऐक्य बघून आमच्या जीवनाचा कल्याणकारी मार्ग नक्की अवलंबण्याचा प्रयत्न करू. आणि पुढे या कंसाच्या ऱ्हासाला कशाप्रकारे सुरुवात झाली, गोकुळामध्ये भगवंताच्या कशाप्रकारे लीला सुरुवात झाल्या, उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. आणि हो मंडळी, येणाऱ्या 28 फेब्रुवारीपासून आपला अविरत दासनवमी महोत्सव सुरू होतोय. चतुर्थी ते नवमी 7 दिवसांचा उत्सव असणारे. या कालावधीमध्ये होणारे विविध उपक्रम आपल्याच या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित केल्या जाणार आहेत. या कालखंडामध्ये होणाऱ्या दुपारी 2 ते 4 मधल्या कीर्तन सेवा आपण थेट प्रक्षेपणाद्वारे आपल्या घरीही बघू शकाल. समर्थ संप्रदायाच्या भिक्षेवरती हा महोत्सव गेल्या 22 वर्षांपासून होतो. या उत्सवामध्ये अनेक जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने सहभागी होतात, ज्यांच्यापर्यंत आम्हाला जाणं शक्य नाही. पण या उत्सवामध्ये भिक्षारूपी सहकार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांनी आमच्या 98 60 78 29 89 या क्रमांकावरती यथाशक्ती द्रव्यरूपी भिक्षा अर्पण करून कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. आणि भिक्षा दिलीच पाहिजे असाही आग्रह नाही. भगवंताची इच्छा, भगवंताची कृपा, भगवंताला ज्यांच्याकडून जे काही कार्य करून घेण्याची इच्छा असते भगवंत निरंतर ते करून घेतो. आपण मात्र
भगवंताचं गुणगान, भगवंताची कथा आणि भगवंताचं नाम ह्याच्यामध्ये आपल्या जीवनाचा श्वास वेचून आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याचा नक्की प्रयत्न करावा. जय जय रघुवीर समर्थ.